राज्यमंत्री करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादांनी केलं। अरे मंत्री पदाच्या पलीकडे आमचं नातं आहे, पण तुम्ही काय काय करता हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे। तुम्ही कुणावर युती करता जिल्ह्याला माहित आहे। तुमचा डोळा जमिनीवर असतो। अरे तुम्हानी जर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला हात द्यायचा होता तर दिलीप तात्या पाटील हे आमदार झाले असते विधान परिषदेवरती। अरे नाही दिली त्यांना तिकीट। अरे सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर तुमच्या पोटात दुखायला लागलं। पण तुम्ही चिंता करू नका, 27 तारखेला मतदान झाल्यानंतर 28 तारखेला सर्वसामान्य माणसाच्याच अंगावरती गुलाल येणार आहे, दुसरा कुणाच्याही अंगावरती गुलाल असणार नाही। आणि म्हणून साहेब मी जाता जाता तुम्हाला सांगतो, हे म्हणायचे की आम्ही इस्लामपूरच्या शहरासाठी आम्ही राज्याची तिजोरी उघडी ठेवली, आम्ही मुख्यमंत्र्यांना घेऊन आलोया, आम्ही बी तिजोरीला कुलूप घातलेलं नाही, त्यानं उघडं ठेवलंय तसंच उघडं ठेवलंय। तुम्ही काही चिंता करू नका, जेवढा लागेल तेवढा पैसा या शहराला आम्ही आणू आणि एक सुंदर स्वच्छ शहर हे खऱ्या अर्थानं आम्ही निर्माण करू। सदाभाऊंना जे आम्ही मंत्री केलाय ते कुणावर मेहरबानी म्हणून केलेलं नाहीये। सदाभाऊंना मंत्री केलं कारण हा शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचा विचार त्या ठिकाणी ठेवतो, शेतकऱ्याचा विचार मांडतो, शेतकऱ्याचा विषय मांडतो आणि शेतकऱ्याकरता संघर्ष करतो, म्हणून सदाभाऊंना त्या ठिकाणी मंत्री केलेलं आहे। कारण हे सरकार हे धनदांडग्यांचं सरकार नाही आहे, हे सत्ताधीशांचं सरकार नाही आहे, हे घराणेशाहीचं सरकार नाही आहे, हे सामान्य शेतकऱ्याचं सरकार आहे। आणि त्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या सरकारमध्ये सदाभाऊ खोत या ठिकाणी मंत्री आम्ही केलेले आहेत।